आणि यानंतर बातमी आहे अण्णा हजारे यांच्या आरोपाची। राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने डबघाईला आणले, मग त्यांची विक्री केली आणि सरकारला जवळपास यातून 25,000 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप करत अण्णांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। अण्णांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही हायकोर्टात धाव घेतली। याचिकेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांना थेट प्रतिवादी करण्यात आलाय। या नेत्यांनी कट कारस्थानानं हा संपूर्ण घोटाळा केल्याचा आरोप अण्णांचा आहे। या याचिकेवरती शुक्रवारी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर अण्णा हजारेंच्या याचिकेत त्यांनी काय म्हटलंय? अण्णा हजारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना प्रतिवादी केलेला आहे आपल्या याचिकेमध्ये। कारखान्यांचं हस्तांतरण, विलीनीकरण रद्द करावं आणि सीबीआय मार्फत या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत आहे। सरकार, सहकार, बँकांनी आजारी कारखान्यांचं पुनरुज्जीवन करावं आणि या याचिकेवरती आता येत्या शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलेलं आहे तेही जाणून घेऊया। मी आधीच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, आताच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, आयकर विभागाला तक्रार केली, ईडीला तक्रार केली, गृह खात्याचं जे काही आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आहे त्यांच्याकडे तक्रार केली, पण मला कुठंच न्याय मिळाला नाही, कुठंच त्यावर कारवाई होताना दिसली नाही। पण शेवटी मी पोलीस स्टेशनला 2 महिन्यापूर्वी एफआयआर दाखल केला, त्यांनी तो एफआयआर दाखल करून घेतला नाही। आता हायकोर्टामध्ये जाण्याशिवाय मला पर्याय नव्हता आणि म्हणून मी हायकोर्टामध्ये गेलेलो आहे।